का नाही झाला? कारण छत्रपती शिवाजी महाराजाचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं, म्हणून मला कोणताही त्रास झाला नाही. आणि म्हणून तुम्ही जो 7/12 वापरता, 7/12च्या जमिनी विकता, 7/12वर जो फेरफार करता, त्या 7/12चा उगम करणारा राजा माझा छत्रपती शिवाजी महाराज आहे. 7/12चे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि म्हणून समुद्री सेनेचे निर्माते माझे छत्रपती शिवाजी महाराज आहे. शेतकऱ्याची पहिली कर्जमाफी करणारा माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे. शेतकऱ्यासाठी सहकारी संस्था स्थापन करणारा माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि म्हणून कल क्या हुआ जाने दो मेरे दोस्तों, आज का दिन बड़ा अच्छा है और ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती की सबको हार्दिक शुभेच्छा है. मैं मेरा भाग्य समझता हूँ, ये पंच कमेटी ने मुझे यहाँ पे बुलाया है करके मैंने पोवाड़ा गाने का चांस यहाँ पे पाया है. मैं भगवान से प्रार्थना करता हूँ कि सबकी जीवन यात्रा सुख और शांति से जाना चाहिए. केंद्र में सरकार कांग्रेस की है चाहे भाजपा की है, अपने शिव भक्तों के अच्छे दिन आना चाहिए, अच्छे दिन आना चाहिए. अरे म्हणून ताजमहल अगर तुम्हारे प्यार की निशानी है तो रायगढ़ मेरे बाप की कहानी है. ताजमहल अगर तुम्हारे प्यार की निशानी है तो रायगढ़ भी मेरे बाप की कहानी है. अरे गहरे की नहीं शेरे वीरे की गाता है और इतिहास में उसका नाम छत्रपति शिवाजी का है. कोई चिढ़कर चला गया, चिल्लाकर चला गया और भारत देश में रहकर एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिखकर चला गया. ज्याला बाईतली ताई कळली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. ज्याला बाईतली पत्नी कळली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली खरी बाई कळली तो माझ्या जिजाईचा शिवबा झाला. शिवबा झाला, शिवबा झाला. तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजाला या देशाने लढाईपुरतं सीमित ठेवलेलं आहे. पण आज मी जो छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला सांगणार आहोत, माझा राजा स्त्रियांकरता काय होता, माझा राजा शेतकऱ्यांसाठी काय होता, माझा राजा सामान्य जनतेसाठी काय होता. आणि म्हणून या देशांच्या नेत्यांना माझं म्हणणं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या मनात साचवा. 15 सारखे उड्या नंतर मारा, पहिले माझा भारत देश वाचवा. जंगलो जंगली गल्लो गल्ली किती फिरतीने लाल तोडे माकड. या देशाचे भ्रष्ट नेते पैसे खाऊ खाऊ पोकर झाले. जंगलो जंगली गल्लो गल्ली किती फिरतीने लाल तोडे माकड. आणि आमची जर शिवभक्ताची यत्ता असन तो कोणी करण का जी आमचं वाकड. जिसने की देश की रक्षा हम उनका नाम नहीं लेते, हमारी कितनी बड़ी भूल है. जिसने की देश की रक्षा हम उनका नाम नहीं लेते, हमारी कितनी बड़ी भूल है. छत्रपति शिवाजी महाराज हमारे हिंदुस्तान के गुलाब के फूल है. मैं आज भी इनका नाम लेता हूँ तो मुझको खुशबू आती है, और कई कई बदगद्दार मंत्रियों का नाम लेता हूँ तो मुझे आज भी बदबू आती है. बदबू आती है, बदबू आती है. आणि म्हणून बांधमानो 5 चालीचा पोवाडा आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर शिवाजी महाराजांना काय काय केलं, कोणासाठी कसं कसं घडवलं आणि किती किती लोकांनी जीव दिले, तो पोवाडा मी तुमच्या समोर सादर करतो. जरा लक्ष असू द्या पोवाड्याची. शिवाजी सर्व लोकांना माहित आहे, शिवाजी शिवाजी शिवाजी, पण शिवाजीचा अर्थ काय होते. शी म्हणजे शिका, वा म्हणजे वागा आणि जी म्हणजे जिंका. शिकून वागा आणि मग जिंका, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. शिवाजी एका वाक्यात जर सांगायला गेलं, छत्रपती शिवाजी महाराज जर एका वाक्यात उत्तर द्या विचारलं कोणी, शिवाजी हे नाव उलट करा, ते नाव होते जीवाशी. शिवाजी हे नाव उलट करा, ते नाव होते जीवाशी. आणि जो जीवाशी खेळते तोच माझा छत्रपती शिवाजी, तोच माझा छत्रपती शिवाजी, तोच माझा छत्रपती शिवाजी. आणि म्हणून काही म्हणतो, धन्य धन्य
शिवाजी थोर हो लक्षमध्ये आली सैनिक केली ऐकवर नादा दादा रे होती रे दादे देवी दादा रे होती रे दादी देवी ऐकवर दादा दादा रे होती रे दादी दीदी दादा रे होती रे दादी दादा रे होती रे दादी दीदी दादा रे होती रे सिंदखेड्याचा लखोजी राजा आणि त्याची मुलगी म्हणजे कोण जिजाबाई. आता काशीच्या गागा भटानं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक डाव्या पायाचा अंगठ्यानं केला. सर्व लोक मोठ्या थाटानं सांगते का काशीच्या गागा भटानं डाव्या पायाचा अंगठ्यानं राज्याभिषेक केला. तुम्हाला सांगतो काऊन त्याला हात नव्हते दिले का देवानं? त्याला हात होते ना. मग काऊन त्यानं डाव्या पायाचा अंगठा लावला? त्याचा मागं कारण आहे. लखुजी जाधव यांचं लव्ह मॅरेज होतं आणि जे पत्नी होती शूद्र समाजाची. आता त्यांचं लग्न लागलं तर या लोकांना असं वाटत होतं, ब्राह्मण लोकांना, का तिच्या पोटी जन्माले आली म्हणजे कोण? जिजाबाई आणि तिचा पुत्र म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. त्या ब्राह्मण लोकांना असं वाटत होतं काय हाय तर शूद्र असं. तर म्हणून त्या काशीच्या गागा भटानं डावा पायाचा अंगठा नाही लावला, डाव्या पायात हात नाही लावला, डावा पायाचा अंगठा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळाला लावला. आणि तो इतिहास आम्हाला चौथीच्या पुस्तकामध्ये शिकवते. शोकांतिका आहे. 2-2 जयंत्या साजरे करणं हे सुद्धा शोकांतिका आहे. माझ्या राजाची एकच जयंती आणि ते म्हणजे कोणती? 19 फेब्रुवारी 1630 रोजीची, जे तुम्ही सर्व लोक साजरे करत आहे. हा आता बघा, जिजाबाई नांदायला आली आणि गोष्ट काय झाली सांगतो तुम्हाला. पोळ्याची चाल दुसरी काकू बसा, भरपूर मजा येणारा पोळ्यामध्ये शिकण्यासारखं आहे आणि मी काहीतरी शिकून द्या इथून. पोळ्याची चाल दुसरी काय म्हणते? जिजाबाई नांदाया आली रे
धीरे हो तेव्हा मन कसं होईल आता हो चहा धीरे धीरे हो तेव्हा भाग्यवान किल्ला शिवनेरी रे सांगावंसं वाटते छत्रपती शिवाजी महाराज जर घडले असेल तर जिजाबाईमुळे घडले. आता कसे घडले? आजकालच्या आमच्या काकू पोरांना काय दाखवते? लकडी की काठी काठी पे घोडा झोप मा नाही चालला का झोपी दुसरं कार्टून लावून दे. पण माझ्या जिजाईने काय केले? माझ्या जिजाईने लकडी की काठी काठी पे घोडा नाही दाखवलं. माझ्या जिजाईने माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला महाभारत सांगितलं. माझ्या जिजाईने छत्रपती शिवाजी महाराजाला रामायण दाखवलं. आणि ते विचार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या मनामध्ये शिरले आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. आणि म्हणून म्हणावंसं वाटते रोज देतात शिव्या एकादशीले गाता बोवड्या हे मन खरी आहे. गौतमी पाटील पेक्षा पाहण्या सुंदर मा घरची बुद्धी बरी आहे. रोज देतात शिव्या एकादशीले गाता बोवड्या हे मन खरी आहे. गौतमी पाटील पेक्षा पाहले सुंदर मा घरची बुद्धी बरी आहे. आता तुम्ही म्हणा याच्या घरची बुद्धी काय हेमा मालिनी आहे करे? हेमा मालिनी नाहीये. 70 वर्षाचा जमाना झाला माझ्या आजीनं डोक्यावरला पदर खाली पडू दिला नाही. कुंकू तिचा आजी कायम आहे. आणि हे गौतमी पाटील आली महाराष्ट्रामध्ये कचकच कांदा आणि लोकांचे कमरे खाली केले. कमरा दाखवू हिचा आदर्श घेऊन कधी आम्ही आदर्श तिचा नाही घेऊन. आणि म्हणून म्हणावंसं वाटते रोज देता शिवाय एकादशीला गाता व्हावा हे मन खरी आहे. गौतमी पाटील पेक्षा पाहले सुंदर मा घरची बुद्धी बरी आहे. विमलची जाहिरात करणारी हेमा मालिनी पैशाने जरी आहे पण व्यसन मुक्तीचा पुसारी. पण जो छत्रपती शिवाजी महाराज या देशाला दिला त्या जिजाईचा फोटो माझ्या घरी आहे. फोटो माझ्या घरी आहे. फोटो माझ्या घरी आहे. फोटो माझ्या घरी आहे. आणि म्हणून एकीने देशाले कमरा हलवलो पूर्ण कमरे खाली केले आणि एकीने माझ्या छत्रपती शिवाजी महाराज या देशाला दिला. आणि म्हणून आम्ही आदर्श तिचा म्हणतो. तर बघा जिजाबाई भक्तीकडे वळले आणि काय केलं काकू? महाराष्ट्राच्या वरती अत्याचार होतो का? माझ्या जिजाईने एक शंकराची पिंड बनवली आणि म्हणे देवा हर बोला हर हर महादेव एक तरी पुत्र पोटी जन्माने घाल. या मोगलाचा सत्यानाश झाला पाहिजे. या मोगल लोक माझ्या आई बहिणीची आबरू विकत आहे. आणि म्हणून काय केलं? शंकराची पिंड बनवली आणि परमेश्वराचा धावा केला. पोळ्याची चाल तिसरी काय म्हणते? शंकराची पिंड बनवून धावतीनं केला रे धावतीनं केला होती रे तो महावीर शिवाजी जन्माचा आला रे दादा जन्माचा आला होती रे पुढे चमत्कार झाला रे दादा चमत्कार झाला होती रे छत्रपती जन्माशी आला रे दादा जन्माशी आला होती रे माझ्या छत्रपती जन्माशी आला रे दादा जन्माशी आला होती रे
झाला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. आणि काकू बारसं करायचं ठरवलं माझ्या जिजाईनं. आणि बारशाने संपूर्ण बाया बनवल्या आणि बोलवल्या. आणि काय कोणाला बोलवलं? अरे सोनार तू दादा गा बारशाने बंधू माझा हो नगा बारशाने हसले पिसले माझ्या बाळाले आनंद हसले पिसले माझ्या बाळाले आनंद मारिया तू दादा गा बारशाने बंधू माझा हो नगा बारशाने फुलाचा गजर माझ्या बाळाले आनंद फुलाचा हार या माझ्या बाळाले आनंद मारिया तुला नगा बारशाने बंधू माझा हो न माझ्या बारशाने बारशाने न माझ्या बारशाने दंडाचा पाळण माझ्या बाळाले आनंद दंडाचा पाळण माझ्या बाळाले आनंद हो गाणे बारशाचे गावले नाव शिवबाचे वगैरे गाणे बारशाचे गावले शिवबाचे वगैरे गाणे बारशाचे मोठोर सैन्याचा अरे नगारा आकाशात चमकला तारा गाणे बारशाचे गावले शिवबाचे वगैरे गाणे बारशाचे चांदीचा अरे हलवला पाण्यात भोपाळ चांदीचा हलवला पाण्यात हलवून गाणे बारशाचे आता शिवाजी महाराज 5 वर्षाचे झाले. आणि तुम्हाला सांगतो 5 वर्षाचे असताना जिजाईने त्यांना संस्कार दिले. रोशनदादा राऊत तिरंगीवाले यांच्याकडून या पुण्यावरती 100 पेज भेटालेल्या त्यांना शैरा नात्याने त्रिवान मुजरा करतो. खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता 5 वर्षाचे शिवाजी महाराज झाले आणि बोळ्याची चालते होते काय म्हणते लक्ष असू द्या. 5 वर्षाचे बापा शिवाजी झाले जिजाईने बापा शिक्षण दिले कसे चालवावे बापा चाकू आणि भालेजी स्वराज्याचे खरे संस्कार स्वराज्याचे खरे संस्कार स्वराज्याचे खरे संस्कार पापी वैर्याची बापा पाहून मतीजी कशी खेळायची बापा राजनीतीजी आपली बापा फुलून बघा छातीजी. अरे घोड्यावर कसे भावे घोड्यावर स्वार कसे भावे आता तुम्हाला सांगतो खुशालभाऊ गोगल यांच्यावर सुद्धा 21 पेज भेटलेली मंडळ अत्यंत ऋणी आहे.
शिवाजी महाराजाचे गुरु कोण हा वाद आताही चालू आहे. शिवाजी महाराजाचे दोनच गुरु, एक म्हणजे संत तुकाराम महाराज आणि दुसरी म्हणजे माझी राजमाता जिजाई, जिने छत्रपती शिवाजी महाराजाला घडवलं. आई हे आपल्या मुलाचा पहिला आणि शेवटचा गुरु आहे. आता तुम्ही म्हणाल कसं? एखादी लहानसा पोरगा राहू द्या आणि त्या लहानशा पोरानं कधी कोणाच्या घरची सुत्री चोरून आणली आणि ते सुत्री कधी त्याच्या आईनं कामामध्ये लावली, तो पोरगा दुसऱ्या दिवशी का करते? दुसऱ्या घरचा दोर चोरून आणते आणि तो दोर आपल्या आईला देते. आई म्हणते हे घे, मी दोर आणला. पण ते सुत्री जेव्हा कामामध्ये लावली तेव्हाच कधी त्याच्या आईनं अडवलं असतं, तो पोरगा चोर झाला नसता. आणि म्हणून आई हे आपल्या मुलाचा पहिला आणि शेवटचा गुरु आहे. आणि म्हणून माझ्या आई बहिणीला म्हणणं आहे, होऊ नको द्रौपदी पांडवाची लोक तुला वेश्या बनतील, जाऊ नको सती नवऱ्याचं अंग तुझे अग्नीत जडतील. झाली जरी कैकेयी रामाची तर लोक पुत्र मोहाचे उदाहरण सांगतील, आणि झाली जरी सीता रामाची त्या रावणासारखे पडून येतील. रणभूमीवरची झलकारी बनून उगव, होऊन जिजाई आपल्या शोभाले जगव, होऊन सावित्री स्त्री शिक्षणाले दे आकार, आणि होऊन माझी भीमाची रमा बहुजनाचे स्वप्न कर साकार. असं का म्हणतो? जो मोठा झाला पृथ्वीवर त्याले कोणा ना कोणाचा आधार आहे. तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा बंधूंनो, स्त्री हे मनुष्याच्या जीवनाचा खरा शिल्पकार आहे, शिल्पकार आहे. आता पहा, आई बहिणीच्या रक्षणासाठी शिवाजी महाराज कसे समोर गेले. आई बहिणीच्या बापा रक्षणासाठी कसे लागायचे बापा वैऱ्याच्या पाठीची. अरे कशी घ्यावे तलवार, कशी घ्यावे हात तलवाराची, कशी घ्यावे हात तलवार, कशी घ्यावे हात तलवाराची. 5-6 वर्षाच्या वयामध्ये हातात तलवार घेतली आणि आमचे 5-5, 6-6 वर्षाचे पोरं हातामध्ये का घेते? 4 लोक बसून जेवण करत होते, तो जमाना गेला. एका हातात मोबाईल, एका हातात जेवण, हा जमाना आला. लक्ष ठेवा काय म्हणणं आहे. 4 लोक बसून जेवण करत होते, तो जमाना गेला. एका हातात मोबाईल, एका हातात जेवण, हा जमाना आला. पॅन्ट घालायचा जरी सुधारणा नसन तरी मोबाईल हातात धरायचा सुधारणा आहे. आणि लफडेवाल्या तरुण पोट्यासाठी मोबाईलला सर्वात मोठा घोटाळा आहे. आता तुम्ही म्हणाल कसं? आपण जेव्हाचा मोबाईल निघला तेव्हाचे लव्ह मॅरेजचे प्रकार लई वाढले. अरे चांद के पार चलो, चांद के पार चलो. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? 5व्या वर्षी दानपट्ट्याले हात घातला. कोणी शिकते का गावामध्ये दानपट्टा आजकाल? कोणाचं लक्ष नाही. दानपट्ट्याले नाही, अखाड्याले नाही, कबड्डी नाही, कुस्ती नाही, काही नाही. आजकाल पाहिजे आली आला, गेला पबजी. आणि म्हणून 4 लोक बसून जेवण करत होते, तो जमाना गेला. एका हातात मोबाईल, एका हातात जेवण, हा जमाना आला. पॅन्ट घालायचा तरी सुधारणा नसन तरी मोबाईल हातात धरायचा सुधारणा आहे. आणि लफडेवाल्या तरुण पोट्यासाठी मोबाईलला सर्वात मोठा घोटाळा. कोणी याले देवघरात तर कोणी याले बाथरूम मध्ये नेला त्या मोबाईलने. माझ्या काकूची आरती चालू राहते, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. आले का भाऊजी, पोचले का भाऊजी, झाली देवाची आरती, घे देवा तुही कापूर घे, मी भाऊजीला देतो. हा, कोणी याले देवघरात तर कोणी याले बाथरूम मध्ये नेला. आणि आमच्या तरुण पिढीचा सत्यानाश हा मोबाईलनं केला. कोणत्याही गोष्टीचा वापर आवश्यक आहे तेवढाच करा, नाही तर मोबाईल पेक्षा बिन मोबाईलचा जमाना बरा, मोबाईलचा जमाना बरा, बिन मोबाईलचा जमाना बरा. ढोलक आहे, मंडुळे आहे, पण भजन करायला 5 लोक उपस्थित नाहीये. बॅट आहे, बॉल आपण खेळायला 11 लोक उपस्थित नाहीये. आणि त्या काळामध्ये दानपट्टा शिकले आमचे बाबा. शिकले का जी? कुस्त्या खेळले, अखाडा लढले, आणि म्हणून त्याची काठी बनून आहे. आणि म्हणून हे 50-50 वर्षांमध्ये उरकून राहिले आजकालचे अटॅक ना हार्ट अटॅक ना. पण त्याची काठी आजवी मजबूत बनून आहे 70 काळाची, 70 वर्षाची. आता बघा,
आपले मावळे मित्र पकडले छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि गेले कुठं जंगलामध्ये पहाडामध्ये कशासाठी युद्ध कला शिकासाठी पोहण्याची चाल पाचवी गईवर चाल काय म्हणते शिवबा घेऊन मावळ्याचे मूल खेळले खेळला घेत्या शिक्षण दर्या खोऱ्यात दादा प्रेमवती नाचे दादा वडील तुझे राहत नाही घरी आहे का करी गा यांच्या पोळ्यावर स्वर्गाशी ब्रह्मभाऊ प्रवीण रामभाऊ मार्फत ते सरपंच तुरंगी यांच्याकडून 200 रुपये भेटालेले 200 रुपये भेटालेले पाठी या खूप मंडळ ऋणी आहे त्यांना शहरांना त्यांना मुजरा करतो धन्यवाद 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 आता बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी 12व्या वर्षी कमाल दावली ज्या वेळेस पोराले होश नाही राहत त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना कमाल दावली कशी पुण्याच्या मोरार जगदेवाने श्राप दिला होता कोणता श्राप दिला होता की इथली जमीन हे नापीक आहे म्हणे इथली जमीन पिकू शकत नाही आणि जो कोणी या जमिनीमध्ये नांगा टाकन म्हणे त्याचा मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही पुण्याच्या मोरार जगदेवाने श्राप दिला पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराज आले माझ्या जिजाईने समोर पाठवलं काय केलं सोन्याचा नांगर बनवला सोन्याचा नांगर 12व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात दिला आणि तो नांगर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज त्या पुण्याच्या जमिनीमध्ये गेले आणि सांगितलं काय सांगितलं पहा मी सांगतो तुम्हाला 12व्या वर्षी दाखवला पुन्हा हो मनामध्ये भरला इतिहास करा ठरणारे दादा माझे दादा रे हो तुझे दादी हृदय दादा रे हो तुझे दादी हृदय कास्त करायला गरीब तशी पडित नाही अन्नधान्याची मोठी टंचाई आहे खबर दादा माझे दादा रे होती रे दादी रे दीदी माझ्या दादा रे होती रे दादी रे दीदी निजामशाहीचे नखरे पाहून
शिवबाला शेतामध्ये नेले शिवबाला शेतामध्ये नेले सोन्याचे नागर हाती दिले सोन्याचे नागर हाती दिले जमीन मोलाची गेले रे दादा माझे दादा रे होती रे दादी रे दीदी माझा दादा रे होती रे दादी रे दीदी शिवाजी महाराजांना काय केलं ते जमीन सुपीक आहे म्हणून सांगितलं आणि संपूर्ण लोक शेती करायला लागली पण आजकालची सरकार आहे कोणाले पंजाब तर कोणाले कमळ भेटलं आणि ज्याच्या हातात ते सरकार आलं त्यानं माझ्या कास्तकाराले रेटलं यायची ढोलक आणि यायची थाप आहे विश्वास तरी कसं करायचा हे चोर दोन तोंडाचे साप आहे 55 रुपयाचं पेट्रोल पाहायला गेलं काकू तर 105 रुपयावर गेलं आणि आमची 10,000ची पराठी पाहायला गेलं तर उलटी 7,600 वापस आली आणि वाढवते कशी 7,700 7,750 7,800 आणि वापस पुन्हा 7,400 अबे भीक देऊन राहिले का आमचा भाव वाढून राहिले पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन होतं एकाही शेतकऱ्यानं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनामध्ये आत्महत्या केली नाही एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही शेतकऱ्यासाठी पहिली सहकारी संस्था स्थापन करणारा माझ्या छत्रपती शिवाजी महाराज आहे मग हे सरकार जयंतीपुरतं माझ्या राजाला वापर करते का काऊन त्यांचे गुण नाही घेत आहेत त्यांचे गुण घ्या ना कर्जमाफी करा शेतकऱ्याची शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज समजायला लई वेळ आहे एका दिवसाची जयंती दाड्या वाढवल्या छत्रपती शिवाजी महाराज जय म्हणल्या नाही होत 364 दिवस तो आचरणामध्ये आला पाहिजे हा हा आणि म्हणून काय म्हणतो नांगर टाकले सोन्याचे आणि सांगितलं का हे जमीन आता म्हणे सुपीक आहे या जमिनीवरती तुम्ही शेती करू शकता म्हणे ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराज धाडस होतं आता पोळ्याची चाल दुसरी काय म्हणते धास्तीत आले कास्तकार रे
आपण लोक काय करतो, शेती वाचवण्यासाठी ताराचं कंपाऊंड बांधतो, शॉक लावतो डुकरासाठी. पण जिजाईने काय केलं होतं काकू, एक दवंडी पिटली कोणती का, जो कोणी हत्याची शेपटी कापून आणन, हत्ती पकडन, जो कोणी हरण पकडन त्याची शेपटी कापून आणन, त्याले सोन्याचं कंगन बक्षीस देण्यात येईल. आता तानाजी मालसुरे आणि शिवाजी महाराजांची भेट कशी झाली तुम्हाला सांगतो. तानाजी मालसुरेनं काय केलं, 2 हत्ती पकडले, लक्ष ठेवा, 2 हत्ती पकडले, 2 हत्त्याच्या शेपट्या कापल्या आणि त्या दोन्ही शेपट्या घेऊन गेले रायगडावर रात्री 12 वाजता. आणि आवाज द्यायला लागले, बोले आऊसाहेब तुम्ही घरी आ का, आऊसाहेब तुम्ही घरी आ का. सैनिक म्हणे एवढ्या रात्री जिजाबाईला उठवायचं नाही म्हणे, आमच्या आऊसाहेब झोपले आहे म्हणे. मीनं 2 कंगन आणले म्हणे, मीने 2 हत्याच्या शेपटी कापून आणल्या म्हणे, मला 2 सोन्याचे कंगन पाहिजे म्हणे. एवढ्या रात्री म्हणे आऊसाहेब कोणाला बक्षीस देत नाही, तू उद्या सकाळी म्हणे. नाही म्हणे, मला आता पाहिजे म्हणे, मला आता पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणे. तर बघा तेवढ्या रात्री जिजाबाई आली, आमच्या आऊसाहेब आल्या आणि म्हटलं का रे म्हणे, एवढ्या रात्री तू आला, तू सकाळी आला असता तर तुला कंगन नसते दिले का म्हणे. म्हणे तुला कंगन देतो म्हणे, पण तू होय कोण म्हणे, एवढ्या रात्री 2 हत्ती पकडून आणले म्हणे तुन. तेव्हा तो सांगते, आऊसाहेब म्हणे मी उमरट गावचा तानाजी मालसुरे, उमरट गावचा मी तानाजी मालसुरे. तेव्हा आऊसाहेब म्हणजे जिजाबाई तानाजी मालसुरेला म्हणतात की तू स्वराज्यासाठी काम करशील. तेव्हा तानाजी मालसुरे म्हणतात स्वराज्यासाठी काम नाही करणार आऊसाहेब म्हणे, स्वराज्यासाठी वेळ पडली तर मी जीव देईन म्हणे, जीव. ते माझे तानाजी मालसुरे होते. आणि इकडे काय का जिवंतपणी जिवंत माणसाले मान नाही, जगत असला तरी त्याच्या जगण्याला शान नाही. गावामध्ये किती मोठा विद्वान असेल तरी मुजोर अगाव होता आणि मरता बरोबर त्याच्या मैत्रीवर गोष्टी होते का, याच्यासारखा माणूस नव्हता, याच्यासारखा माणूस नव्हता. हे गोष्ट फक्त 14 दिवस असते आणि 14वीचे जेवण त्याच्या हातात येऊ द्या, साला म्हणते भाजीत मीठ कमी दिसते. मिठासाठी तो रडणारा जोरात जोरात चिल्लावते. ते लहान सपोर्ट टाकून ते थांब नका, तुले थोडीशी धीर आहे. तेवढ्यामध्ये तो एका बोटाने चाटून पाहते, याच्या 14वीची म्हणते 1 नंबर खीर आहे. पंचमुखी नवरा सुखी बायको दुखी, हर बोला महादेव. आणि आम्हाला अभिमान, मेरे जैसा कोई नहीं, मेरे जैसा सरपंच कोई नहीं, मेरे जैसा शायर कोण नाही, मेरे जैसा पैसेवाला कोई नाही. कोई आले ना कोई गेले त्यासारखे. शिकण्यासारखा इकडून शिका, माझ्या राजापासून शिका. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होणार नाही आणि बाबासाहेब आंबेडकर सारखा नेता होणार नाही पृथ्वीच्या पाठीवरती. आणि म्हणून बघा आता छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, सर्वांना एकच नाव दिलं. ते नाव दिलं म्हणजे कोणतं, मावळे. मावळे नाव दिलं. आणि कोणते लढाई लढायला का विदेशातून लोक आणले होते का, विदेशातून लोक नव्हते आणले, ते सर्व लोक शेतकरी होते. 4 महिने शेती करायची आणि 8 महिने लढाई करायची. ते माझ्या शिवाजी महाराजांची रणनीती होती. आणि म्हणून मी काय म्हणतो, सर्वांना दिले शिवबाने मावळे आडनावर, मावळे आडनावर, वाढू लागला प्रेम भाव रे दादा, प्रेम भाव हो गिरे धीरजी. स्वराज्यात पेटू लागला स्वराज्यात भाव रे दादा, स्वराज्यात भाव हो गिरे धीरजी. स्वराज्यात पेटू लागला स्वराज्यात भाव रे दादा, स्वराज्यात भाव हो गिरे धीरजी. आता शिवाजी महाराजांनी काय केलं, अष्टमंडळ स्थापन केलं. आणि अष्टमंडळ मध्ये प्रत्येकाले प्रत्येक काम वाटून गेले. 8 लोक नेमण्यात आले. कोणाकडं अन्न खातं दिलं, कोणाकडं पैशाचं खातं दिलं. आणि म्हणून 4 चौथी काय म्हणते, अष्टमंडळ बापा केले स्थापना जी, गोरगरिबाचे बापा जिंकून मनाजी, आपल्या सैन्याला बापा दिलं वेतन जी. माझ्या दादा रे दादा, माझ्या दादा मगाच्या काळी, माझ्या दादा रे दादा, माझ्या दादा मगाच्या काळी हो.
कास्तकारीची नांगर विसरून घ्या हातात तलवारीची करुण गर्जना बापा सिंहापरीची माझे दादा रे दादा माझे दादा सर्व दूर होईल माझे दादा रे दादा माझे दादा सर्व दूर होईल शिवाजी महाराजांनी 8 लग्न केले. कशासाठी केले? संबंध टिकून राहण्यासाठी. आणि इकडं काय आहे? पुराणे लोक सांगत होते लग्न हे आमच्या जीवनातील अनमोल निशाणी आहे. आजकालच्या पोरायले पोरगी नाही भेटत हेच मोठी कहाणी आहे. पुराणे लोक सांगत होते का लग्न हे आमच्या जीवनातील अनमोल निशाणी आहे. आजकालच्या पोरायले पोरगी नाही भेटत हेच मोठी कहाणी आहे. पोरीच्या घरी बसल्यावर तुमच्या घरची गाडी, तुमच्या घरची शेती, तुमच्या अंगावरचं सोनं कुठं गेलं? त्याच बैठकीमध्ये त्या पोरीच्या बापाले प्रश्न विचारा का तुनं 2 हातावर का ताजमहल उभं केलं? जिम्मेदारीपेक्षा पैशाच्या अपेक्षा खूप वाढल्या. जिम्मेदारीपेक्षा पैशाच्या अपेक्षा खूप वाढल्या. आमच्या गावच्या पोरी शहरात आणि आमच्या खेडेगावच्या पोराले कडावर पाडल्या. हा, मुलापाशी शेती आहे का? हो, 10 एकर आहे ना. आम्हाला शेतीवाला नवरा पाहिजे, पण आमची पोरगी शेतात जाणार नाही. मग शेती काय मातीचे ढेकलं खाली पाहिजे? शेती कशाला मातीचे ढेकलं खाली पाहिजे का? अरे 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 अरे, पुराणे लोक सांगत होते का लग्न हे आमच्या जीवनातील अनमोल निशाणी आहे. आजकालच्या पोराने पोरगीने भेटत हेच मोठी कहाणी आहे. पोरीच्या घरी बसल्यावर तुमच्या घरची शेती, तुमच्या अंगावरचं सोनं कुठं गेलं? त्याच बैठकीमध्ये पोरीच्या बापाले प्रश्न विचारा का तुनं 2 हातावर का ताजमहल उभं केलं? जिम्मेदारीपेक्षा पैशाच्या अपेक्षा खूप वाढल्या. आमच्या गावच्या पोरी शहरात आणि आमच्या खेडेगावच्या पोट्याले कडावर पाडले. 32 वर्षाचे कटण कोंबडे होऊन गेले, पण अजूनपर्यंत पोरगी द्यायचं नाव नाही. वास्तविकता आहे, वास्तविकता आहे. आणि माझं कामात तसं आहे, प्रबोधन प्लस मनोरंजन. नाही तर नुसतं कीर्तन आहे सांगायला गेलं का नाही तो लोक झोपा काढते. इकडे कोणी झोपून राहते तरी रामानं सीता नेली म्हणते तो आपल्या स्वप्नात राहते. हे वास्तविकता आहे. शेतकऱ्याच्या मुलांना मुलगी द्या, शेतीचं महत्व जगाले कळवा, नाहीतर लवकर एका ब्याज चालवीन. याची पडवा नाही तर मग त्याची पडवा. 8 लग्न केले. कशासाठी केले? संबंध टिकून राहण्यासाठी. का वेळेवर सर्वांची साथ भेटली पाहिजे. आणि म्हणून चाल कहीवर चाल काय म्हणते. नत्तूजी व्यवहारे साहेब म्हशीवाले, आमचे काकाजी म्हशीवाले काका 100 रुपये भेटायली आहे मंडळ. अत्यंत धन्यवाद धन्यवाद. 8 लग्न केले शिवबाना, मिळवण्या मान हो सन्मान मजबूत करण्यास रे दादा. करण्या एकत्र बनवले सूत्र हो. फौज फाटा हाती धरण्यास रे दादा. प्रभूची वादवतार बाजी कासल कर हो. नाही भेट मरण्यास रे दादा.
परीक्षेमध्ये एक प्रश्न आला होता, असा कोणता राजा की त्याने गडावरती 2 हत्ती नेले? 2 हत्ती नेले. आता नेले कसे? छत्रपती शिवाजी महाराज यांना माहित होतं की माझा राज्याभिषेक होणार आहे आणि राज्याभिषेक होणार आहे तर मला हत्याची गरज पडणार आहे. तर म्हणून रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना 2 हत्तीचे बच्चे नेले पहिलेच, आणि पहिलेच नेऊन ठेवले आणि त्याचं पालन पोषण केलं. तर बघा आता छत्रपती शिवाजी महाराजांची धुरा दिली. समोर येणार आहे अफजल खान. अफजल खान भेटणार आहे समोर, तुम्हाला फजल खान भेटणार आहे, मुकरब खान भेटणार आहे, भरपूर लंबा आहे, त्याचा मजा फार येणार आहे. आणि आता काय म्हणणं आहे, शहाजी राजाने छत्रपती शिवाजी महाराजांना खांद्यावरती धुरा दिली आणि समोर वाढले छत्रपती शिवाजी महाराज. शहाजीने दिला भगवा शिवबाला हो, माझे दादा रे हे दिरे दादी रे दीदी, माझा दादा रे हे स्वराज्य शपथ करू अभ्यास का राजे शुभ समोर गेले, अरे राजे शुभ समोर गेले, राजे शुभ समोर गेले, मंदिरात गेले, लहान मावळत गेले, ऐकवर दादा माझे दादा रे हो दिरे दादी रे दीदी, माझा दादा रे हो सर्व मावळे फोडी करतारी का करू घरी गा गणुसी हा पर्यंत करू जनामध्ये जिंकू अथवा मारू, जनामध्ये जिंकू अथवा मारू रे ऐका माझे दादा रे हो दिरे दादी रे दीदी, माझे दादा रे हो दिरे दादी रे दीदी. आता छत्रपती शिवाजी महाराज निघले, किल्ल्यावर किल्ले किल्ल्यावर किल्ले सर करत गेले, सर करत गेले. समोर आला कोण? अफजल खान. आता अफजल खान आला आणि अफजल खान 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना निमंत्रण पाठवलं. बोले राजा हमें आपसे मिलना है, हम आए या आप आओ. तर मग छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले. चला म्हणे मी येतो म्हणे भेटाले अफजल खानाला. तर 2 व्यक्ती आणायचे म्हणे. छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही 2 व्यक्ती आणा. अफजल खान म्हणे मी 2 व्यक्ती आणेन. छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 व्यक्ती नेमले, एक काशी हैदर आणि दुसरा म्हणजे जीवा महाल. आणि अफजल खानाने 2 व्यक्ती नेमले, सय्यद बंडा आणि भास्कर कुलकर्णी. 2 इकडून 2 तिकडून 2 आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली. आता हे अफजल खान काकू तुम्हाला सांगतो हालतीनं बोकड्यासारखं बांधलं होतं, जसं लागलं जिरा. पण माझे छत्रपती शिवाजी महाराज लहान होते पण कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. आता प्रतापगडाचा रणसंग्राम तुम्हाला सांगतो. अफजल खानाला कोणत्या पद्धतीने मारलं, कोण कोण मदतीला धावून आले, लक्ष ठेवा. राजे शिवाच्या बापा दंगा पाहुन जी, विडा उचलला बापा अफजल खानानं जी, आणतो म्हणे त्याला जिवंत पकडून जी. माझे दादा रे दादा, माझे दादा झाला तयार, माझे दादा रे दादा, माझे दादा झाला तयार गा. माझे दादा झाला तयार, माझा दादा रे दादा,
माझ्या पुढे अंत नाही कोणाच्या आजी जावतो याले म्हणे डाव खानदानीच्या आजी माझ्या दादा रे दादा माझ्या दादा झाला तयार माझ्या दादा रे दादा माझ्या दादा झाला तयार माझ्या दादा रे दादा माझ्या दादा झाला तयार माझ्या दादा रे दादा माझ्या दादा झाला तयार. शिवाजी महाराज निघले आणि शिवाजी महाराजाची काकाची दाढी होती सर्वांना माहिती आहे. पण एक व्यक्ती आडवा झाला म्हणे राजे हो तुम्ही अफजल खानाला भेटायला चालले आणि तुमची दाढी कधी त्याच्या हातामध्ये सापडली आणि तुम्हाला मारलं तर म्हणे हे गोष्ट बरोबर केली म्हणे तुम्ही तर एक काम करा ना म्हणे राजे हो म्हणे मी तुमची दाढी करून देतो म्हणे. जीवा महाल छत्रपती शिवाजी महाराजाची दाढी करून देणारा व्यक्ती म्हणजे जीवा महाल आहे. हा आता बघा रणसंग्राम प्रतापगडाचा निघले आता छत्रपती शिवाजी महाराज भेटी करता काय म्हणणं आहे. रणसंग्राम प्रतापगडाचा तुम्हा सांगतो आहे मुद्द्याचा वध कसा अफजल खानाचा जी वध कसा अफजल खानाचा जी वध कसा अफजल खानाचा सेना घेऊन अफजल निघाला त्यांना घेऊन विचार आला शुभला पाहून विचार आला शुभला पाहून घोडा घेऊन प्रतापगडी गेले घोडा घेऊन प्रतापगडी गेले दार किल्ल्याचे बंद केले रस्ता घाटाचा सुरू केला घाटाचा सुरू केला अफजल खानाचा गुरु होता चिकनी बाबा. चिकनी बाबाने भविष्यवाणी केली का म्हणे अफजल खान तू मरणार आहे. ह्या अफजल खानाले 60 बायका होत्या 60. विचार करा इकडे लोकांना एक नाही भेटत नाही 60 बायका करून ठेवल्या. पण चिकनी बाबानं भविष्यवाणी केली का तू मरणार आहे. त्या अफजल खानानं आपल्या 60 बायका मारून टाकल्या आणि आजही तुम्ही जाऊन पहा तर त्या 60 बायकाची कबर तिथे उपस्थित आहे प्रतापगडाच्या पैताशी. हा आणि म्हणून आता बघा अफजल खानाची भेट छत्रपती शिवाजी महाराज 60 बायका मारून पाहिल्या. पत्रव्यवहार झाला तुम आगे आओ हम भी आते हैं और मिलन होगा. चिकनी बाबाची भविष्यवाणी अफजल खानाला मारणार आहे कोणी. 60 बायका मारून टाकल्या 60 बायका मारून टाकल्या झाला पत्र व्यवहार दोघात अफजल खान चला आनंदात शिवबा भेटणार आहे डावात शिवबा भेटणार आहे डावात आई आलो तर होईन तुझा आई आलो तर होईन तुझा आई मेलो तर होईन त्याचा श्रम कसा निपुत्राचा श्रम कसा निपुत्राचा आईच्या पाया लागल्या. आई म्हणे मेलो तर तुया मेलो तर त्याचा म्हणे वाचलो तर तुझ्या. पण जिजाई काय म्हणे जिजाई मोठी धाडशी होती. राजे हो म्हणे जर तुम्ही मरून आले तर मी समजून जाईन म्हणे का मी पहिलेपासून निपुत्र होती. शिवाजी महाराजाला धाडस चढलं अंगावरी चिलकत घातलं वाघ नक्या तयार केला. वाघ नक्याले जहर लावलं जहर म्हणजे विचार करा का थोडासा घाव जरी झाला तरी अफजल खान वाचला नाही पाहिजे. हा आणि म्हणून काय म्हणतो 10 नोव्हेंबर 1659 हा दिवस भेटीचा कसा आला रे. रणसंग्राम सुरू झाला रे माझा दादा रणसंग्राम सुरू
वारीला ते गेले रे सय्यद बंडा कुलकर्णी धावत रे माझे दादा सय्यद बंडा कुलकर्णी धावत रे माझे दादा शिवाजी महाराज आले अफजल खान आले अफजल खान जसा गळा भेट करायला गेला अफजल खानानं चाकू काढला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पाठीवरती मारला जसा पाठीवरती मारला रे मारला शिवाजी महाराजानं वाघ नक्या काढला अफजल खानाच्या पोटात टाकला आणि त्याने 360 डिग्री घुमवला 360 डिग्री कापू लक्ष ठेवा 360 डिग्री त्याने वर्तुळाकार घुमवला आणि अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला जसा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला अम्मा मर गई रे अम्मा मर गई रे तोबा मेरी खैर नहीं जे अल्लाह मुझे बचा ले तसा दोन व्यक्ती नेमण्यात आले होते अफजल खानाकडून सय्यद बंडा धावला सय्यद बंडा जसा धावला ते म्हणतात त्यांनी होत्या जीवा म्हणून वाचला शिवा एकूण जीवा महाल धावला जीवा महालाने पट्टा काढला जसा पट्टा काढला रे काढला त्या सय्यद बंडाचा हात कापला सय्यद बंडाचा हात कापला सय्यद बंडाचा जसा हात कापला भास्कर कुलकर्णी नावाचा ब्राह्मण समाजाचा व्यक्ती होता आता तुम्हाला सांगतो पहिलेच्या काळामध्ये ब्राह्मण लोकांशिवाय भागत नव्हतं हो कथा करायची आहे का बलवात यायले घरचं वास्तू करायचं आहे का बलवात यायले लग्न करायचे आहे का बलवात यायले आणि मग आता पोरबार करायचं आहे का बलवात यायले पंचांग कवा होते ते वास्तविकता नाकारता येत नाही पण त्या तो काळ होता हा आणि म्हणून आता धावला कोण सय्यद बंडा धावला ते एकूण जीवा महाल धावला जीवा महालाने पट्टा काढला सय्यद बंडाचा हात कापला तिकडून भास्कर कुलकर्णी धावला जसा भास्कर कुलकर्णी धावला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या कपाळावरती चाकूने वार केला माझ्या शिवाजी महाराजाची टोपी फाटली जशी टोपी फाटली तो घाव माझ्या छत्रपती शिवाजी महाराजा मस्तकाले लागला माझ्या राजाने चाकू काढला आणि त्या भास्कर कुलकर्णीच्या पोटात टाकला त्या भास्कर कुलकर्णीने जाग्यावरती मारला आणि इकडं शिवा काशीद आला अंदर अफजल खानाची मुंडकी पकडली चाकू घेतला चर 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 ते मुंडकी कापली ते मुंडकी ताटामध्ये नेली आणि ते दाखवली कोणाले जिजाबाईने काऊन कापली कारण त्या योजनेचं नाव होतं बोकुड योजना त्या योजनेचं नाव होतं बोकुड योजना आणि म्हणून त्या शिवा काशीदने मुंडकी कापली आणि ते जिजाबाईच्या समोर नेले आणि म्हणून काही म्हणतो कमलाकरजी असो ते साहेब हल्ली मुक्काम नांदा गोमुख यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे यांना सुद्धा शाहिरा नात्याने त्रिवार मुजरा करतो धन्यवाद अफजल खाना समोर शिवमाते गेले हो तो भेट ते झाले अफजल खानाने हो पगला दाबले माझ्या शिवाला हो अफजल खानाने हो पगला दाबले माझ्या शिवाला हो चिलखत बाबा होते रे अंगाला वाघन त्याने भंड पोटाला जी वाघन त्याने भंड पोटाला पोट फाडलं अरे सय्यद बंडा तो अरे आला धावूनी
वार शिवबावरती केला जीवा महाल अरे याला थांबुनी त्यानं पट्ट्याने हात कापला सय्यद मंडळाचा हर बोला हर बोला हर बोला हर हर महादेव हर बोला हर बोला हर बोला हर हर महादेव अरे चोर फडवाया अरे भास्कर कुलकर्णी अरे केली वाईट करणी यावं चोट्याला अरे शिवबानी अरे शिवबानी मारले रे माझ्या शिवबानी हर बोला हर बोला हर बोला हर हर महादेव हर बोला हर बोला हर बोला हर हर महादेव अरे मुंडी कापली रे अफजल खानाची अरे संभाजी गावजीने मुंडी कापली अरे सांग्याची जाऊला अरे यश झाली अरे पूर्ण डोंगर योजना बोला हर बोला हर बोला हर हर महादेव बोला हर बोला वाडी महेशजी वाडी यांच्याकडून 100 रुपये भेट आली यांना शायराना तिरुवन मुद्रा करतो. छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ तिरंगी शिवाजी महाराजाचं गाणं बिलकुल वो भी पेश करेंगे. यांच्याकडून या पोळ्यावरती 100 रुपये भेट आलेली आहे. मंडळ अत्यंत ऋणी आहे. नत्तूजी व्यवहारे साहेब मशीवाले यांच्याकडून सुद्धा पुन्हा 100 रुपये भेट आलेली आहे. मंडळ ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद. तर छत्रपती शिवाजी महाराज काकू नुसते लढाईपट्टे सीमित नव्हते. आता तुम्हाला सांगतो आजकालचा काळ कसा आहे. बाई विषयी माणसाची मानसिकता पूर्ण बिघडली. आता तुम्ही म्हणाल कसं, इथं कधी पोवाळा न ठेवता हंगामा कधी ठेवला असता तर इथं बसायला जागा नसती राहिली. हा पण इथं पोवाळा आहे. ज्याचे केस पिकले त्याची संख्या जास्त आहे आणि जवान पोट्टे सुट्टीवर गेले गावातले. आणि इथंच कधी हंगामा राहिला असता तर जवान पोट्टे अरे 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 गौतमी पाटील अरे क्या नाचती त्याला माहिती सुरत शहरवासी काय धोतर न बंगाली का देणार आहे आपल्याला. गाव 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 पसला पडो पडो उचिल लावून. आणि म्हणून म्हणावं असं वाटते मला विषय पा कोणीकडे नेतो आम्ही. लक्ष ठेवा गोरी राची कारी राहते. जिथं जिथं लोक बाई पाहते तिथं तिथं लोकांचा पूर्व आहे. एवढ्या पॅन्ट शर्ट घालून तर शहराने दूर टाकते आणि एखाद्या पोराला एवढ्या साडी घालून तर सांग बापू म्हणते तुले का लागते. जेव्हा स्टेजवर हा नृत्य कलाकार दिसते ते मागच्या शेंबड पट्ट समोरून बसते आणि हातार हात म्हणते बाबाजी हा डान्सर चांगला दिसते. त्याच्या बाप तिथून टुकटुक पात बसते. तुम्हाला सांगतो माझं काम आहे तमाशाचं आणि आमच्या भाषेत राहते. अशोक आसोले आमची काकाजी तिरंगीवर यांच्याकडे 50 रुपये भेट आलेली आहे. आमचं काम आहे काकू तमाशाचं. मी शाहीर आणि प्रोग्राम रोशन भाऊ राऊतला पूर्ण हिस्ट्री माहिती आहे आमची. आम्हाला कधी कोणत्या गावामध्ये जाऊ द्या तमाशा करायला. गाडीतून उतरलो एखादी रूम आम्हाला भेटते. आम्हाला एखादी रूम दिल्ली रे दिल्ली. तुम्हाला सांगतो डान्सर तिथं बसून राहिले का 2-4 लोक बरोबर चिवडा खाते. उपवास आहे का शिवरात्रीच्या तुले साबुदाणा बनवून आणू लस्सी. ते आवाज आले लस्सी नाही भावणार. तू एक काम कर ना उसाचा ज्यूस पे. बरं ठीक आहे. आणि आम्ही कधी बसून राहिलो इकडं आम्हाला चाय तर विचार. तू मरशील तर मरण वाचशील तर माझं आम्हाला काही घेण देण नाही म्हणते. तो त्याची मोठी मांग आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो लावण्याचा हंगामाचा मोठा बाजार आहे. पण या कमिटीचा एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण
त्यांनी ते कला नाकारून छत्रपती शिवाजी महाराजांची रूढी परंपरा जिवंत राहिली पाहिजे म्हणून हा पोवाडा त्यांनी ठेवला. अभिनंदन करतो. सन्मान्य अनंतरावजी भूतमारे श्रीकृष्ण डेअरी दूध उत्पादक यांच्याकडून सुद्धा 100 रुपये भेटलेले मंडळ ऋणी आहे. तर म्हणावं असं वाटतं शिवाजी महाराजांपासून शिकायचं आहे तर हे शिका जे मी तुम्हाला सांगत आहे. बाईविषयी आदर काय होता माझ्या राजाच्या? गोरी राहायची कारी राहते. जिथं जिथं लोक बाई पाहिजे तिथं तिथं लोकांचा पोर व्हायचे. एवढ्या पॅन्ट शर्ट घालून तर शाईला दूर टाकते. त्या पोराला एवढ्या साडी घालून तर सांग बापू म्हणते तुले का लागते. जेव्हा स्टेजवर हा नृत्य कलाकार दिसते ते मागच्या शेंबडपोट समोरून बसते आणि हाता रट्टी म्हणते बाबाजी हा डान्सर चांगला दिसते. त्याच्या बाबतीतून टुकटुक पात बसते. माय पोट्ट बिघडण करे, माय पोट्ट बिघडण करे म्हणायचं आहे. हे बाईविषयी माणसाची मानसिकता झाली आणि म्हणून तमाशाची गर्दी दादा त्या हंगाम्यात गेली. नका बघू वाकड्या नजरेने जगात बघण्यासारखं अजून काही आहे. तुम्ही जर दुसऱ्याच्या आई बहिणीकडे बघत असाल तर तुमच्या घरात सुद्धा बहीण नाहीये. तुमच्या घरात सुद्धा बहीण नाहीये. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सुभेदार होता सखुजी गायकवाड. कर्नाटकचा भुईकोट किल्ला त्याची सुभेदार होती सावित्रीबाई देसाई. या सखुजी गायकवाडला छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवलं म्हणे ज्या लढाई कर आणि तो त्या किल्ल्यावरती ताबा कर. हा भडवा सखुजी गायकवाड गेला आणि त्या माझ्या सावित्रीबाई देसाईची आबरू लुटली, इज्जत लुटली. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन होतं का तिथं जर बाईच्या हाताले हात अंगाले हात लावला माझा राजा ते गोष्ट बर्दाश्त करून होता शकत. तर बघा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना काय केलं त्या सखुजी गायकवाडचे एवढे बेहाल केले. लक्ष ठेवा काय म्हणतो. समोर येऊ सरकार सर्वांना नम्राची विनंती आहे आणि म्हणून काय म्हणतो. परस्त्रीला माने आई समान हो. त्यावेळी असा प्रसंग झाला सांगतो तुम्हाला हो. इतिहासाची ग्वाही, इतिहासाची ग्वाही कर्नाटकची सावित्रीबाई, कर्नाटकची सावित्रीबाई किल्ल्याचा मालक म्हणून राहिले दादा. माझे दादा रे होती रे दादी रे दीदी, माझा दादा रे होती रे दादी रे दीदी. गायकवाड सरदार किल्ला कर सरगा. बाईवर वाईट नजर टाकली, बाईवर वाईट नजर टाकली. आवृत्तीची लुटली, आवृत्तीची लुटली. गोष्ट हे शिवबाला नाही पटली आहे खबर दादा. दादा रे होती रे दादी रे दीदी, माझा दादा रे होती रे दादी रे दीदी. छत्रपती शिवाजी महाराजांना गोष्ट पटली नाही आणि काय केलं त्या सखुजी गायकवाडले बोलवलं. तानाजी मालसुरे म्हणे राजे हो म्हणे याने एका बाईची आबरू लुटली याची मुंडकी कापा म्हणे. शिवाजी महाराज म्हणे मुंडकी नको कापा म्हणे, एक काम करा म्हणे
याचे दोन्ही डोळे भोकणे करा म्हणे भोकणे. छत्रपती शिवाजी महाराजांना 2 चाकू घेतले आणि ते दोन्ही चाकू त्या सखुजी गायकवाडच्या डोळ्यात टाकले आणि जागेवरती त्याला शिक्षा दिली. आणि आज हे एक सरकार आहे का 3-3 वर्षाच्या पोरीवरती बलात्कार होते तर सजा द्यायला 10-10 वर्ष लावते. आणि एकटे माझ्या राजाची सरकार होती का बाईच्या अंगाला जरी हात लावला तरी माझा राजा हात कापून फेकत होता. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणतात का न्याय व्यवस्था कायकांची रखेल झाली, संसद देखील हिजऱ्याची हवेली झाली. आपल्या न्यायव्यवस्था मांडू कोणापुढे? इथली न्यायव्यवस्था भ्रष्टाचार रंगीन झाली. भरपूर काही शिकण्यासारखं आहे समोर. आणि म्हणून मी काय म्हणतो, गायकवाडचे पाहुण गुण रे रयतेची होईल बदनामी गाय, रयतेची होईल बदनामी गाय, रयतेची होईल बदनामी गाय, धीरे धीरे होती बाई हे लग्नाची खान रे. रामकृष्ण झाले हो या धीरे धीरे होती. अनंतरावजी सॉरी खुशालजी खाटीक तिळंगी यांच्याकडून सुद्धा 30 रुपयाची भेट आलेली आहे. पार्टी अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. आता पहा, शिवाजी महाराज तुम्हाला सांगतो, मोबाईल नव्हता, फोन नव्हता, पण या गडावरून त्या गडावरती माहिती पोहोचायची कशी ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिले लक्ष ठेवा काय म्हणणार. स्वराज्यात झाला निर्माण मोठा कारभार रे दादा, मोठा कारभार हो धीरे धीरे अष्टमंडळ स्थापन करून घेतला आधार रे दादा, घेतला आधार हो धीरे धीरे सर्व पाहुण्यांना तिथं झाली जिजाबाई रे दादा, अरे जिजाबाई रे धीरे धीरे सर्व पाहुण्यांना तिथं झाली जिजाबाई रे दादा, अरे जिजाबाई हो धीरे धीरे हो. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सर्वात पहिली सर्जिकल स्ट्राईक घरात घुसून मारणे आता भारताने केली, मग भारतानं 2 वेळा केली.
पण सर्वात पहिली सर्जिकल स्ट्राईक करणारा राजा म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज. आणि ते केली कोणावरती? शाहिस्ते खानावरती. शाहिस्ते खानावरती केली. शाहिस्ते खान औरंगजेबाचा मामा मस्त झोपून होता घरामध्ये. शिवाजी महाराजांना काय केलं? 200 लोक तयार केले आणि ते 200 लोक त्या लग्नाच्या वरातीमध्ये नेले. आज मेरे यार की शादी है आज. शाहिस्ते खान बिलकुल खुश होता. लग्न आहे रे, लग्न आहे रे. पण 200 लोक गुप्तपणे घुसले वरातीमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज बी गेले. पहा, संपूर्ण मोगलाचा घेरा आणि तिथं माझ्या छत्रपती शिवाजी महाराज गेला. विचाराची गोष्ट आहे, गर्वाची बाब आहे. विचार करा, माझा राजा म्हणजे काय आहे. आणि म्हणून बांधवानो, नुसतं जयंती परत सीमित नको ठेवा. जयंती साजरी करून उल्हासाने डीजे वाजून झाक्या काढून रेल्या काढून काय फायदा नाहीये. पण 364 दिवस त्याला आश्रमामध्ये आणलं आणि माझ्या राजाले तर जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. सार्थक मला तर प्रेरणा भेटली आहे. सर्वात जास्त प्रेरणा जर भेटली असेल तर मला छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा भेटली, मी घेतो. आणि म्हणून मला ते डेअरिंग जर कोणापासून मिळाली असेल त्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून. आणि म्हणून वाचा, वाचण्याची गरज आहे. एक एक गोष्ट वाचा जेणेकरून समाजाला घडत. आता बघा, सर्जिकल स्ट्राईक पहिली केली आणि शाहिस्ते खानावर केली. आणि शाहिस्ते खान असा दचकला तर पुन्हा पुन्हा सोडून पडाला. त्याला सोडून पडा लागलं. बघा काय म्हणतो. देशाची पहिली सर्जिकल स्ट्राईक, देशाची पहिली सर्जिकल स्ट्राईक केली राजान हो, केली बाबा माझ्या शिवमान, केली बाबा माझ्या शिवमान. नाव होत शाहिस्ते खान, नाव होत शाहिस्ते खान. अरे त्याचा मोठा होता मान रे कबर दादा, माझे दादा रे हो धीरे दादीर दीदी दीदी दीदी, माझे दादा रे हो धीरे दादीर दीदी. पाच येईल बेसाली घटना हे झाली हो, बेचरत तयार केले, बेचरत तयार केले. लग्नाच्या वरातीत नेले, लग्नाच्या वरातीत नेले. शिवाजी लहान महाराज गेले कबर दादा, माझे दादा रे हो धीरे दादीर दीदी दीदी, माझे दादा रे हो धीरे दादीर दीदी. औरंगजेबाचा शाहिस्ते मामा छोटेरी गाव हो, तयार केली माझ्या शिवमानी, तयार केली माझ्या शिवमानी. वाट नाही सुधारली मरतानी, चढाई केली माझ्या शिवमानी कबर दादा, माझे दादा रे हो धीरे दादीर दीदी दीदी, माझे दादा रे हो धीरे दादीर दीदी. आणि अजून एक गोष्ट बोलायची सांगतो. जीवनामध्ये अनेक राजे झाले, अनेक आले दारूचे व्यसन, कोणाले बाईचे व्यसन. पण हा माझा छत्रपती शिवाजी महाराज राजा असा आहे भारतामध्ये का त्याच्या दरबारामध्ये आजपर्यंत बाई नाही नाचली. आजपर्यंत माझ्या राजाने व्यसन नाही केलं. नाही तर आजकालचे काही काही जण जिथपर्यंत सूर्य नाही पोहोचत तिथपर्यंत दारूचा पसार आहे आणि थोडीशी पोटात जाऊ द्या तर बेवड्याचा मोठा बाजार आहे. सुरुवातीला यायचे मोठे नखरे, मी हे नाही पेत, मी ते नाही पेत, मला पाहिजे इंग्लिश पौवा, पैसे कधी खतम होऊ द्या तर सारं निपूर जाते यायला देशी भेटे का महुआ. सुरुवातीला यायच्या मोठ्या गोष्टी, मै तेरी जान तू मेरा भाई. दोघे दारू कधी पेले तर अरे बापा तो का सांगते ना म्हणते डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा, मी त्याच्या वर्तावा म्हणते तो. आणि ज्या बिन त्याचा लेंगूर तोंडातून चालला पडत. हा, सुरुवातीला यायच्या मोठ्या गोष्टी, मै तेरी जान तू मेरा भाई.
आणि दारू पिऊन झाले तो दोघंही एकमेकाच्या लाता खाई. सुरुवातीला माझा कार्यक्रम चालू होऊ द्या तो घुटघुट घेऊन आपल्या तालात गायते आणि माझा कार्यक्रम कधी संपू द्या तर याच्या नाकातला शिमूड याचा गालात राहते. अरे हा नाद कोणता आहे? हा नाद सोडला पाहिजे आणि परमात्मा एकचा आदर्श घेऊन आपला गाव वाढला पाहिजे. नवऱ्या बायकोच्या भांडणाला तोड नव्हता, व्यसनमुक्तीसाठी कोणी जोड नव्हता. खूप खाल्ल्या भुलल्या भाकरी, खूप खाल्ली मिठाई मेवा, पण आता नाही घाबरत म्हणते, कारण घरी आहे परमात्माची सेवा. परमात्माची सेवा. बघा 200 लोक तयार केले आणि लाल महालामनी घुसले. आता घुसून राहिले, वाजा वाजून राहिला आणि सैनिक जात आहे. लाल महालात शिवमध्ये गेले रे, असा झोपला होता चित. छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि त्याले म्हणते, शाहिस्ता शाहिस्ता. जसा शाहिस्ते खान उठला, शिवाजी महाराजाने तलवार काढली, शाहिस्ते खान पळायला लागला. जसा पळायला लागला, शाहिस्ते खानाचे 3 बोटे कापले. 3 बोट कापले तर कापले, शाहिस्ते खानाचा मुलगा सुद्धा मारला. आणि मारला कोणी? माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. सर्वात पहिली देशाची सर्जिकल स्ट्राईक केली आणि ते केली कोणी? शिवाजी महाराजांनी. आणि म्हणून काय म्हणतो आता शिकण्यासारखा आहे. संभाजी महाराजांचा विषय बी घेणार मी थोडासा, कारण की गरज आहे. छावा पिक्चर अनेक लोकांना पाहिलं, पण छावा पिक्चर मध्ये ज्या गोष्टी लपवल्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पोवड्याच्या मार्फत. लक्ष ठेवा काय म्हणणार. शाहिस्ते खान पळाला खिडकी सोडून, रे दादा खिडकी सोडून, तुला खलबला बदला पुढे लागत, रे दादा पुढ्या बदलात होते. शाहिस्ताचा मुलगा मागला माझ्या शिवबान, रे दादा माझ्या शिवबान वजरे. मावळ्याला 40 सैनिक मारले माझ्या, रे दादा अरे मारले माझ्या, रे धीरे धीरे तुला पळाला बाबा शाहिस्ते खान, रे दादा शाहिस्ते खान हो धीरे धीरे. त्या काळामध्ये फोन नव्हता, मग या गडावरून माहिती त्या गडावर पोहोचायची कशी आणि त्या गडावरची माहिती या गडावर पोहोचायची कशी तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराजांना वनस्पतीचा अभ्यास होता. वनस्पतीचा अभ्यास होता कसा? कोणती वनस्पती पेटवली तर काळा धूळ
कोणती वनस्पती पेटवली तर पांढरा धूळ. 32 किल्ल्यापैकी रायगड किल्ला सर्वात मोठा होता आणि त्या रायगडावरून शिवाजी महाराज 32 किल्ल्याचा हालचाल जाणत होते. प्रत्येक गडावरती काळा धुवा, प्रत्येक गडावरती पांढरा धुवा निर्माण करणाऱ्या काड्या ठेवल्या होत्या. लढाई कधी जिंकत असली तर पांढरा धुवा पेटवला जात होता आणि लढाई कधी हारत असली तर काळा धुवा पेटवला जात होता. हे छत्रपती शिवाजी महाराजाची ट्रू कॉलर मतलब कॉलिंग डिपार्टमेंट ज्याला म्हणतो आपण संदेशवहन यंत्रणा, हे छत्रपती शिवाजी महाराजांची संदेशवहन यंत्रणा होती. आणि म्हणून काय म्हणतो 32 किल्ल्या फोन नव्हता बापा त्या काळात जी, पण बातमीकडे बापा एका काळात जी. अरे कडे कशी सांगतो तुम्हाला, कडे कशी सांगतो तुम्हाला, कडे कशी सांगतो तुम्हाला, कडे कशी सांगतो तुम्हाला. 32 किल्ल्यापैकी रायगड मोठा जी, तेथे राहत असे नेहमी काड्याच्या साठाजी. जिंकलो तर पांढरा धुवा वनस्पती पेटवाजी. काळा धुळ काळा धुळ पेटवा, काळा धुळ पेटवा, काळा धुळ द्या ना मामाजी तुमच्यावर तर होणार. त्र्यंबकजी भूतमारे यांच्याकडून 50 लिहून दिले पाहिजे. ठीक आहे, काही हरकत नाही. पाठी आभारी, धन्यवाद. काही हरकत नाही. राहुल डेकोरेशन कॅटरिंग सर्व्हिस तिडंगी यांच्याकडून 100 रुपये आणि अनिलजी भूतमारे मशीवाले यांच्याकडून 50 रुपये, 151 रुपये भेटायला पाठी आभारी. रोशन कार्यक्रम आहे बडेगावला. तर बघा, घरी रायबाचं लग्न, 2 विषय राहिलेले जर लक्ष ठेवा. घरी रायबाचं लग्न आणि कोंढाणा किल्ला सर करायचा होता. बघा काय म्हणणं आहे. तर तानाजी मालसुरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट मी तुम्हाला सांगितली होती. हत्ती पकडले, हत्ती पकडून हत्याची शेपटी नेली होती. तर तानाजी मालसुरेने एक शब्द दिला होता. कोणता? की स्वराज्यासाठी मी काम नाही करणार, जीव देईन. आणि तो दिवस आला कोणता? कोंढाणा किल्ला जेव्हा सर करायचा होता. घरी रायबाचं लग्न आणि कोंढाणा किल्ला लढायचा आहे. बघा काय म्हणणं आहे. रायबाचे लग्न सोडून तानाजी न कोंढाणा किल्ला गेला रे दादा. स्वतःची सून कुत्रा वाचून हो जागच्या जागी म्हणून राहिला रे दादा. धड धड लढे शिवाजी. आली ना
कुठं गेला रे दादा मराठ्याचा वाघ आता तरी जागरे माझ्या रक्ताच्या भावा माझ्या ताना केलं पाणी तुझ्यासारखा कोणी गा नाही होणार कोणी माझ्या रे कुमार तन्वी मिळते यांच्याकडून 50 रुपये भेट आलेली आहे. माझे लाडके मामा विनायकजी रवी व्यवहार यांच्याकडून सुद्धा 50 रुपये भेट आलेली आहे. मंडळ अत्यंत ऋणी आहे. तर बांधवानो अजून लंबा विषय आहे. बाजीप्रभू देशपांडेची एक पावनखिंड आहे, घोडखिंड आहे, थोडक्यामध्ये सादर करतो. आणि इथून मला फार लांब जायचं आहे, बडेगावला पोळा आहे माझावाला, आणि एक संभाजी महाराजांचा विषय तुमच्यासमोर सादर करतो. सर लक्ष असू द्या. तर पावनखिंड ज्याला म्हणतो आपण, छत्रपती शिवाजी महाराजाला खेळण्या किल्ल्यावरून विशालगडावरती जायचं राहते. आणि विशालगडावरती जायचं राहते, तुम्हाला सांगतो, खेळण्या किल्ल्यापासून विशालगडाचा डिस्टन्स असते 70 किलोमीटर. बाजीप्रभू देशपांडे, आवाज एवढं रोशन व्हायचा, बाजीप्रभू देशपांडे 300 सैनिक घेऊन 5000 मोगल लोकांना अडवते. तर बघा आता घोडखिंड ज्याला पावनखिंड म्हणतो, तुमच्या समोर सादर करतो. तो लक्ष सुद्धा पावनखिंडाला लावून सिद्धी मसूदला लावून ज्याने वाचवला माझ्या शिवाजी. पावनखिंडी मध्ये लावली जीवाची बाजी. 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 6 महिन्याचा वेळा घातला होता. कोणत्या किल्ल्याने? पन्हाळा किल्ल्याने. पन्हाळा किल्ल्याने 6 महिन्याचा वेळा घातला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजाला कोणी जाऊ देत नव्हतं. लक्ष ठेवा, शेवटचा पाठ चालू आहे, शेवटचा एकदम. मग एक बायासाठी छोटस गाणं सादर करतो मी. तर जाऊ देत नव्हते. तर 6 महिन्याचा वेळा घातला तर नकली शिवाजी बनला. कोण बनला? नेवापूरच्या शिवानावी. नेवापूरच्या शिवानावी नकली शिवाजी बनला. आणि नकली शिवाजी म्हणून समोर गेला. बघा काय म्हणणार. किल्ला होता रे पन्हाळा.
बाजी पावनखिंडी मध्ये लावली जीवाची बाजी पावनखिंडी मध्ये लावली जीवाची बाजी सिद्धी जोहरचा फजल खान आणि फजल खानाने नकली शिवाजीला ओळखलं कसं तो तुम्हाला सांगतो लक्ष ठेवा मशीन थोडी तर सिद्धी जोहरचा फजल खान त्यांनी ओळखलं कोणाला नकली शिवाजीला कसा ओळखला तुम्हाला सांगतो हा शिवा नावी जेव्हा भेटायला गेला तेव्हा फजल खानले म्हणते मुजरा कबूल कीजिए जसा म्हणलं मुजरा कबूल कीजिए फजल खानले एक डाऊट आला कोणता डाऊट आला म्हणे एवढा मोठा छत्रपती शिवाजी महाराज आणि तो माझ्यासोबत स्वतःहून कसा बोलून म्हणे म्हणजे तू स्वतःहून बोलला म्हणे तू असली शिवाजी महाराज नाहीये बोला तू नकली शिवाजी महाराज है तेरे को जिंदा नहीं छोडूंगा बोले मैं जेव्हा तो म्हणे जिंदा नहीं छोडूंगा तेव्हा शिवा नावीचे शब्द होते काय होते 100 दिवस नकली शिवाजी बनून जगण्यापेक्षा एक दिवस असली शिवाजी बनून जगलो म्हणे माझ्या जीवनाचं सार्थक झालं म्हणे लाख मेले तरी चालेल म्हणे पण आमचा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणे आणि तो आहे माझा असली छत्रपती शिवाजी महाराज बघा रवी व्यवहार यांच्याकडून 50 वेळी भेटली मामा धन्यवाद पार्टी आभारी आहे तर बघा त्या शिवा नावीची त्या फजल खानाने मुंडकी उडवली काय म्हणणार लक्षात नकली शिवाजीला ओळखला मुंडी उडवली तलवारीन शिवा नावी मेला हसून पाचन हजार सैनिक घेऊन अरे सिद्धी मसूद गेला घेऊन सोबत नेला तो ब्राह्मण दाजी पावनखिंडी मध्ये लावली जीवाची बाजी पावनखिंडी मध्ये लावली जीवाची बाजी शिवाजी महाराजांनी रस्ता अडविला शिवाजी महाराज निघले विशाळगडाला बाजी प्रभू देशपांडेने 300 सैनिक घेतले आणि ठिय्या मांडला बोले फजल खान स्वतः यमराज जरी आला तरी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचा अंगाले हात नाही लावू देणार म्हणजे विचार करा काय त्याची मित्रता काय तो काळ होता आणि काय ते दिवस होते या काळात जन्म न घेता त्या काळात घेतला असतं तर जीवनाचं सार्थक झालं असतं नाही का आणि हा एक काळ आला दारू पिण्यापुरती दोस्ती कशी येतं मतलबी पैशापुरती दोस्ती आणि जेव्हा गरज पडते तर दोस्त गेले चुलीमध्ये सब आरबन पडते वेळ आल्यावर पण तो काळ 300 सैनिक होते पण 300 सैनिकांनी 5000 सैनिकांनी अडून ठेवलं यमराज जरी का आला म्हणे तरी मेरे छत्रपती शिवाजी महाराज को छूने नहीं दूंगा बोले तो बाजीप्रभू देशपांडे होता लाख मेले तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि म्हणून काय म्हणतो
पावनखिंडी मध्ये लवली जीवाची बाती मध्ये लवली जीवाची बाती आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप विशाल गडावर पोहोचले आणि तिथून जशी तोपाची आवाज आली तोप पेटवली छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी तोप पेटवली तशी माझ्या ब्राजी प्रभू देशपांडेने तलवार खाली टाकली म्हणे आता माझा राजा पोहोचला आता मी मेलो तरी चालत आणि तिथे माझ्या बाजीप्रभू देशपांडेनी प्राण गमावला हे होता बाजीप्रभू देशपांडेचा रणसंग्राम खेळण्या किल्ल्याचा जो झाला होता 28 नोव्हेंबर 1659 रोजी. सन्माननीय हनुमान दिंडी मंडळ तिरंगी 50 वेळी भेट आलेली आहे. संदीपजी घोगल 50 वेळी भेट आलेली आहे. श्री रोशनभाऊ राज माजी उपसरपंच तिरंगी यांच्याकडून 100 वेळी भेट आलेली आहे. हनुमान भजन मंडळ तिरंगी यांच्याकडून 100 वेळी भेट आलेली आहे. कुणाल ईश्वरजी खाटील दुधवाला यांच्याकडून सुद्धा 100 वेळी भेट आलेली आहे. मंडळ अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. हरळ ढाका मंडळ नांदा गोमुख यांच्याकडून 50 रुपये. सन्मान्य माझे काका सुधीर बलकी रंगारी गोठील येथील खड्या गंधीचे ठेकेदार यांच्याकडून सुद्धा या पोहड्यावरती मानरूपी 100 रुपये भेट आलेली आहे. पाठी आभारी आहे. वो गाएंगे 100 रुपये का भेंट मिला है. धन्यवाद. पार्टी आभारी है. धन्यवाद. देऊन देना रोशन भाऊ नाही नाही पब्लिक तर गेलं हालत तुला माहिती नाही नाही तर तुम्हाला सांगतो छावा पिक्चर अनेक लोकांनी पाहिला. संभाजी महाराजांविषयी सांगणं गरजेचं सांगायचं आज सांगावं असं वाटत नाही. आज तर जन्मदिवसाचा रेकॉर्डिंग बंद करेल. रेकॉर्डिंग बंद करतो. तर छावा पिक्चर अनेक लोकांनी पाहिला. संभाजी महाराज